माननीय अर्धे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घाईघाईने जपानवरून ट्विट केलं होतं, 2410 रुपयांनी 2 लाख टन कांदा खरेदी करणार. आठवतं 6 महिन्यापूर्वी किती जण बसले ज्यांचा 2410 आणि त्यावेळी कांदा खरेदी झाला कोणाचा? त्याच्या आधीच कांद्याचं अनुदान आले कोणाचं? आणि आता 4 पैसे मिळण्याची वेळ आली. जेव्हा 40-45 रुपये कांदा झाला तेव्हा या सरकारनं घाईघाईनं निर्यात बंदी लादली आणि जेमतेम 12-15 रुपयांनी कांदा घालावा लागतो का नाही घालावा लागत? आणि मग मुळात प्रश्न आहे तो, जेव्हा राम मंदिराचं उद्घाटन होतंय म्हणून साखर वाटायला जेव्हा माननीय तुमच्या भागाचे लोकप्रतिनिधी येतात तेव्हा आधी त्यांना विचारा, केवळ साखर देऊन आमची तोंड बंद करण्यापेक्षा याचं उत्तर द्या की जेव्हा कांद्याची निर्यात बंदी केंद्र सरकारने लादली तेव्हा तुमचं तोंड का संसदेत उघडलं नाही?